नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि सध्या आपण आहोत जयपूर येथील रविभाऊ काळे यांच्या शेतामध्ये, जे शून्य मशागतीनं शेती करतायत. आणि आज 29 जुलैला बुधवारला आपण या ठिकाणी सकाळी या शेतीला भेट आणि चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. या चर्चासत्राला या गावातील किंवा आजूबाजूच्या गावातील परिसरातील दूरदूरून सुद्धा अनेक शेतकरी आलेले आहेत ही शेती पाहण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, समजून घेण्यासाठी. तर आता पुढे जाण्यापूर्वी आपण काय करू की प्रथम रवी भाऊंना याबद्दल बोलायला लावू. तुम्ही कधीपासून सुरुवात केली, हे शेती कशा पद्धतीने करताय, आणि मग कोणाच्या काही शंका असतील तर आपण एक एक तुम्हाला विचारतील आणि त्यानुसार आपण पुढे जाणार आहोत. तर मी रवी भाऊला विनंती करतोय की तुम्ही ही शेती केव्हापासून सुरू केली? मी शेती चालू केली आहे आमचा जे गावातला फार्मर कप होता, तर त्याच्यात आम्ही असं ठरवलं होतं, क्षेत्रीय भेट होती. क्षेत्रीय भेटीत आम्ही पाहिलं तर मालेगावला एक शेतकरी आहेत, त्यांचं नाव नाही आठवत आता मला. त्यांनी अशी सरीवरंबावर लावलं होतं, शारीरिक सय्यदचं. शारीरिक सय्यदचं त्यांचं बघितलं होतं. तर त्यावर्षी आम्ही सुरुवात बेडवर चालू झाली. पण त्यावर्षी सुरुवात झाल्यानंतर जे वर्ष सरत आलं तर त्यावेळेस तुमचा व्हिडिओ पाहण्यात आला. तुमचा व्हिडिओ पाहण्यात आल्यावर मग कळलं की आपण भेट आपले तयारच आहेत. मग आपल्याला ते शारीरिक बैसारखं करायचं काम नाही. बरोबर. तर त्या वर्षापासून झाली सुरुवात. राईट. म्हणजे आता हे तुमचं आता 4थं वर्ष. हो. राईट ना. म्हणजे यांनी काय केलं की सुरुवातीला तुम्ही बेड तयार केले. बेडवर पहिल्या वर्षी काय होतं? सोयाबीन तूर. त्यानंतर बेड फोडले नाही. बरं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी काय घेतलं? दुसऱ्या वर्षी सोयाबीन तूर. पण या वर्षी या बेडला तूर आहे, पुढच्या वर्षी त्या बेडला तूर. या बेडला 3 सोयाबीन. त्यानंतर तिसऱ्या वर्षी कपाशी. कपाशीचं अंतर काय होतं? म्हणजे काही शेतकरी सांगत होते की जवळ होतं. आणि त्यानुसार तुम्हाला काय जवळ वाटलं? उत्पादन कसं आलं का मुद्दाम तसं लावलं? तसं मला असं वाटलं, तसं एक घ्यायचा विचार होता. पण असं वाटलं तणाचं नियंत्रण जर मोकळं जर असलं तर थोडंसं तणाचं नियंत्रण होणार नाही. म्हणून 2 घेतली. तर थोडं झालं दाटच, थोडं दाट झाली. पण आता असं जर करायचं असलं तर 2-1 करायला काही हरकत नाही. म्हणजे एका तासात 2 घ्यायला पाहिजे होते तुम्ही कपाशी, आणि दुसऱ्या तासात 1 आणि नंतर 2 मॅनेज झालं. असतं. बरोबर आहे. म्हणजे आता हे जे शून्य मशागत शेती आहे, हे स्वतःला शिकणं आहे. प्रत्येकाच्या शेतानुसार, पिकानुसार यामध्ये बदल करावे लागतात आणि पुढे जावं लागतं. म्हणजे असं काही कॉन्क्रीट शास्त्र नाही, आलं आणि असंच करा, नाही, असं काही नाही. जसे तुम्ही प्रयोग केले. कपाशी नंतर काय घेतलंय? कपाशी नंतर मी घेतले तीळ. आता म्हणजे तो कधी पेरला होता? उन्हाळ्यामध्ये? हो, फेब्रुवारी. आणि तिळाचं काय ऍव्हरेज आला तुम्हाला? तिळाचा ऍव्हरेज याच्यात 5 पोते झाला पूर्ण याच्यात, म्हणजे 2.5चा या 2 एकरात होता. 2 एकरात. पण आणि त्याला आता खर्च 0. राईट. म्हणजे त्याला गळ्याने नेहमी स्वतःच टोकला. कारण की एक स्प्रिंकलरची सीप तेवढेच ते 12 बेड टोकायचे होते दिवसभरात. तर तेवढे होत जात. 12 आणि तेवढी स्प्रिंकलरची सीप. कारण की पाण्याशिवाय का ते तिळाचं कसं आहे, त्याला मुंग्या पण खातात, अगोदर लावता येत नाही. आणि तिळाचं एक आहे, टोकन यंत्रांनी सगळ्यात बेस्ट तीळ निघते. म्हणजे माझा अनुभव, मी 1000 रुपये एकराने लोकांचा पेरतो तीळ, पण तरी निघत नाही व्यवस्थित. पण तीळ सगळ्यात बेस्ट टोकन यंत्रांनी निघते. फक्त त्याला पाणी नका देऊ. कोरड्या जमिनीत पेरा, म्हणजे ती आतमध्ये जातच नाही. माझा अनुभव आहे. आणि नंतर स्प्रिंकलरने हे करायचं. माझा अनुभव आहे याच्यात. मी एक बेड, एक शिफ्ट पाणी देऊन पेरला, ते पतला निघाला. एक शिफ्ट बिगर पाण्याची पेरली, ते कमी निघाला. म्हणजे कारण ते आतमध्ये गेलं नाही. तीळ काही जास्त आतमध्ये पाहिजे. आता हे तुमचं 4थं वर्ष आहे या ठिकाणी. आता आपण सोयाबीन आणि तूर पेरलंय. मग शेतकरी आले होते माझ्यासोबत. कोण होते? हेच होते की हे आता टोकन यंत्रानं पेरलं, हे थोडंसं भारी जाते, याला जास्त खर्च येते. स्वतःकडे ट्रॅक्टर आहे, सगळ्या प्रकारचे आधुनिक अवजार आहेत. दुसऱ्यांचं काय भावानं पेरताय? सोयाबीन पेरणी आता 700 रुपये बॅग. 700. इतरांचं 600-700 रुपयानं ते बॅग पेरून देत आहेत. आणि यांच्या शेतामध्ये मात्र ही पेरणी फुकट होते. तुमच्या कसं वाटेल? तुमच्या कॅल्क्युलेशन नंतर मला पैसे उरतात. आता हे मजाक म्हणून नाही आहे, खरोखर हे एक आर्थिक शास्त्राचा भाग आहे,
जे रवी भाऊंनी समजला आपण त्यांच्याकडून सविस्तर ऐकू पण. म्हणजे ऐकताना बऱ्याच जणांना हे वाटलं असेल ना चुकीचं, किंवा इथं फुकट होते, किंवा ते अजून म्हणतायत. आपण जर व्यवस्थित कॅल्क्युलेशन केले तर उलट यांना पेरत असताना यांना एक्स्ट्रा पैसे मिळतात, जायचे तर सोडूनच द्या. आणि ते कसे आपण रवी भाऊकडून परत ऐकू. आता तुम्ही या शेतीमध्ये सध्या कोणतीही मशागत केलेली नाहीये, किती खर्च वाचलाय? खर्च आता ज्यांनी सगळ्यांनी जे खर्च लावला आपापल्या जमिनी तोही जरी पकडला तरी माझा तर झालाच नाही. आता तुमच्या जमिनीमध्ये काय खर्च येत असेल याचा? सुरुवातीला नांगरणी काय खर्च येतो त्याचा? 1200 रुपये एकर. 1200 रुपये एकर. त्याच्यानंतर काय करताय? त्याची किती येतात? 500 700 12 7 17 पेरणीपर्यंत, म्हणजे पूर्ण मशागतीचा. म्हणजे आता यांचा 3000 रुपये खर्च या ठिकाणी वाचला. त्याच्यानंतर सरळ पेरणीवर आले तुम्ही, आणि पेरणी यांची फुकटात झाली. तर कशी फुकटात झाली सांगा? पेरणीचं कॅल्क्युलेशन जर आपल्याला काढायचं आहे, आपलं आपण ट्रॅक्टरनं जर सहज पेरतो, जसं आपण सरासरी पेरतो, तर आपल्याला 30 किलो बियाणं लागतंच. बरोबर आहे. आता 30 किलो तर यावर्षी जर मागचे जर शेवटच्या टप्प्यातले जे पेरणी असतील ते चाकाखालचं निघालच नाही. बरोबर. तर ते थोडंफार पतलंच झालं. बरोबर. नाही, आता आपण त्याचे नुकसान तर नंतर बघू. नंतर पण एक आहे की 30 किलो बियाणं लागतं. बॅगचा काय भाव आहे? 3500 रुपये. म्हणजे लोकांना 3500 रुपयाचं बियाणं लागतं, आणि त्याच्यानंतर पेरणीचा खर्च 700. बरोबर आहे. म्हणजे किती झाले? 4200 रुपये सरासरी एका एकरावर पेरणीचा खर्च येतोय. आणि आता तुम्हाला किती आलाय? मला याच्यात बियाणं लागलाय 22 किलो. किती बियाणं वाचलाय? आणि आता आपण सगळे आहोत तिथं, असं वाटते का पतलं आहे का काही? नाही, उलट हे सर्वात चांगलं आहे. आणि हे सगळ्यात शेवटच्या टप्प्यातलं पेरणं आहे. बर. म्हणजे मी लोकांचंही पेरलं, माझं घरचंही ते होतं तेही पेरलं, मग नंतर याच्यात आलो. बर. म्हणजे 22 किलो बियाणं लागलं. किती वाचलंय? 8 किलो. 8 किलो बियाण्याचे पैसे किती होतात? 1200 रुपये. बरोबर आहे. आता पेरणीचा खर्च काय आला? मला पेरणीचा 500-600 रुपये. बर. एका गड्याला दिले की. एका गड्याला एक गडी सहज मध्ये टोकते. बर. 500 रुपयात. म्हणजे येतात लोक 500 रुपयात पेरायला एक एकर? 500 रुपये दिवसभर मजुरी तसं कोणी देत नाही ना. मग बर. आपल्या इकडे 300-400 रुपये. म्हणजे आता आपल्याला दिसते की काही शेतकरी आहेत स्वतःच्या घरचं करतात, तर ते 1.5-2 एकरापर्यंतही पेरतात. परंतु मजूर आहे तो 500 रुपयामध्ये एक एकर सहज पेरू शकतोय. सोबत हे सांगतात 100 रुपये त्याला नाश्ता गिस्ता काय पाहिजे ते पण खुश राहायला जरासं हे करण्यासाठी. 600 रुपये आपण पकडू एका एकराचे. किती रुपये झाले यांचे? म्हणजे पहिलं बियाणं किती वाचलं? 3500 मधून ते 1200 गेले. किती रुपये झाले? 2300. आणि आता पेरणीसाठी खर्च किती आलाय? 600. 2300 आणि 600 29. आणि तिकडे ट्रॅक्टरनं पेरणी करायला खर्च किती येतोय? 4200. किती रुपयाने फायदा होतोय? म्हणजे माझा अनुभव आहे की जर तुम्ही 500 रुपये एकर प्रमाणे दिलं उधळा, त्याने 1 एकर करतो तो 2 एकर करतो दिवसाचा. 1000 रुपये हे रोज पाळू शकतो. त्या मजुराला जरी शिल्लक पैसे जात असतील पण फायद्यात कोण आहे? राईट. आता माझा पण अनुभव असा आहे, आणि आपल्यापैकी अनेक जण टोकन यंत्रानं पेरणी जर करत असतील त्यांचा जर अनुभव ऐकला तर तुम्हाला दिसेल टोकन यंत्रानं पेरणी केली की तिथंच आपण जिंकलो. तिथंच आपलं 1.5 ते 2 क्विंटल उत्पादन वाढलं. बेड करा का नका करू, बगर बेडचं पण. कारण याच्यामध्ये झाडाची संख्या कशी आहे? बराबर एका टिचीवर झाड आहे. ट्रॅक्टर मध्ये काय होते? ट्रॅक्टरनं आता म्हणजे रवी भाऊकडे सगळ्या प्रकारचे अवजार आहे. तुम्ही इतरांचे किती एकर पेरून देता सीझन मध्ये? किती एकर होत असेल? मी सगळ्यात कपाशी पेरतो 50-60 एकर. बर. आणि सोयाबीन? सोयाबीन नाही, कमी पेरतो सोयाबीन. कपाशीचं जास्ती पेरणं असतं मला. बर. म्हणजे इतरांचं पण तुम्ही पेरून देताय, तुमच्याकडे अवजार आहेत, आणि तुम्हाला हे गणित समजलंय, यामुळे उत्पादन वाढतं. पण ट्रॅक्टरनं जर सोयाबीन पेरलं तर काय काय प्रॉब्लेम येतात? प्रॉब्लेम येतात, सारखं नाही होत त्याच्यात. बरोबर. म्हणजे एक तर एका जागी जास्ती पडल, कुठेतरी कूड तयार होतो एक सारखे, आणि जास्त झाडं झाले तर शेंगा लागतात का? नाही. आणि कुठं गॅप पडतात, आणि तिथंच उत्पादन घटलं. जे 1.5 ते 2 क्विंटल वाढणार आहे ना ते पण झालं. म्हणजे ते जर आता या पेरणीमध्ये ऍड केलं तर किती पैसे वाचले?
बरं, आता हे करताना अनेक जणांचे प्रश्न येतात, म्हणजे आपण वारंवार सांगतोय, आता इथं टेक्नॉलॉजी आहे का फार मोठी, म्हणजे असं काय शून्य मशागतीने करायचं म्हणजे सुरुवातीपासून सांगा, पण सुरुवातीपासून हे काही करतच नाहीये, डायरेक्ट पेरणीवर येत आहेत, टोकन यंत्राने पेरणी झाली. एक अजून महत्वाचा मुद्दा राहते की तण नियंत्रणाचा. हो. तर तुम्ही तण नियंत्रण कसं केलंय? तण नियंत्रणाचा पेरणीच्या वेळेस थोडं 1-2 दिवस लेट घ्यायचं. बर, सुरुवातीला जे पेरणी एकदम पहिल्या दिवशी नाही घ्यायची, कारण की थोडंसं जे तण आहे हो. ते तण निघू द्यायचं, असा एक माझा अनुभव आहे. बर. थोडंसं असं तण निघालं हो. की ज्या दिवशी आपण पेरलं किंवा 72 तासाच्या आतमध्ये हो. राऊंड अप मॅक्स, हो. सुमो मॅक्स, हो. राऊंड अप, आणि या वर्षी मी घेतलं ते कांद्याचं गोल म्हणून. बर. हे तीन Right. एकत्र करून फवारणी Right. केली. म्हणजे यांनी आपल्या लक्षात आलं असेल की पेरणी आपली पावसाची आपण वाट पाहतो, पावसाची वाट पाहत असताना काही तण अंकुरतं, निघतं, आणि जे उगवणपूर्व तणनाशकानं मरत नाही. अनेक जण फक्त पहिल्या उगवणपूर्ववरच जातात हो. आणि तिथं मात्र प्रॉब्लेम येतो. परंतु तुम्ही काय करताय की तण काही उगवलेलं असतं तर त्यामध्ये राऊंडअप पण टाकताय, हो. आणि त्याच्यानंतर उगवणपूर्वासाठी मॅक्स पण टाकताय, आणि एक्स्ट्रा गोल पण टाकलं. हो. तर माझा तर असा अनुभव आहे की टाकण्याची आवश्यकता नाही. एक कोणतंही समजा जर तुम्ही घेतलं हो. तर खर्चाच्या दृष्टीनं, हो. कारण जेवढे आपण मिक्स नाही, करतो नाही. आपला खर्च वाढतो. कांद्याचं जे आहे ते औषध स्वस्त आहे. बर. आणि जो लंबीपणाचा केना आहे, माझा एक स्वतःचा अनुभव, राऊंडअप न बर. थांबतो 8-10 दिवस हो. आणि नंतर चालू होतो. बर. तर त्या कांद्याच्या जे औषध न तो राईट, एकदम हे होऊन जातो, खलास होऊन जातो. म्हणजे गोल पण वापरलंय. हम्म. आता आपण इथं जी चर्चा करतोय तर मात्र एक आपल्याला क्लिअर करू इच्छितोय की यांनी जी औषधं सांगितली म्हणजे राऊंडअप आहे ते सुद्धा विद्यापीठामार्फत या पिकाला शिफारसीत नाही आहे. दुसरं तुम्ही सांगितलंय गोल, ते सुद्धा सोयाबीनसाठी शिफारसीत नाही आहे. परंतु हा तुमचा प्रयोग आहे, आणि तुमचाच नाही, अनेक शेतकरी असं करतात आणि त्यांना यामध्ये पीक पण त्यांचं खराब होत नाही आणि पीक पण चांगलं येतं. तर आपल्याला हे जेव्हा आपण वापरणार तर ते आपल्याला आपल्या रिस्कवर वापरायचं आहे, हो. कारण ती कंपनी पण सांगत नाही आणि विद्यापीठ पण सांगत नाही, परंतु मात्र शेतकरी वापरतात. आणि आता इथं तण दिसतं का या शेतामध्ये? आता याच्या पुढे निंदण्याची काही आवश्यकता वाटते का याला? नाही, म्हणजे अजून एक अनुभव माझा, हे तणनाशक मारलं आपण, हा. हेच तणनाशक जे पारंपरिक आहे, सोयाबीन पेरल्यानंतर, मोठ्या ट्रॅक्टरने पेरल्यानंतर हेच फवारणी त्याच्यावर पण मारली बर. तणाच्या नियंत्रणासाठी, हा. पण त्याच्यात रिझल्ट आला नाही, पाहिजे तसा आला नाही. बर. एक माझा अनुभव असं वाटते मला, हा. आपण ट्रॅक्टरने पेरणी केली, हो. जे बारीक बारीक तण होतो हो. ते 50% माती खालीच होतो. हो. त्याच्यावर आपण फवारा मारला, त्याच्यावर पडलाच नाही. पडला म्हणजे हे राऊंडअप हा. आणि ते गोल, बरोबर. तर ते अजून रिकवर झालं, म्हणजे त्याच्यात Right. तण आहे. राईट. याच्यात तसं नाही आहे, कारण बरोबर. की हे आपण याच्यात अस्तावस्त काही करत नाही, हो. जमीन खालीवर होत नाही, टोकन यंत्रानं काय तेवढीच जागा या. होती. याच्यात असं थोडस जरी टिकलीसारखं जरी तण असलं Right. तर त्याच्यावर तो फवारा पडतो Right. आणि ते मरून जाते. बरोबर. म्हणजे रविभाऊचा अनुभव एकदम बरोबर आहे की आपण या शेतामध्ये आपल्याला दिसेल की जे काही तणाचं बी पडतं ते कुठं पडून राहिलं? खाली आहे कुठं? नाही, सगळं वर आहे. आणि सगळं वर असल्यामुळे जेव्हाही केव्हा पाऊस येईल इथं तर ते काय होईल, एक समान उगवते किंवा एक समान त्याची प्रोसेस आहे, आणि तुम्ही त्या टाइमला सगळ्यांना कव्हर पण करून टाकता. जे इतर शेतामध्ये तुमचा अनुभव आहे कव्हर करणं शक्य नाही, खाली राहते, हा. काही वर पण राहते. म्हणजे तणाबाबत पण काही आपल्याला शंका असतील तर आपण त्यांना परत विचारणार आहे. इथंही इतर शेतकरी आता डवरे मारतात, हो. किंवा तणनाशक तर आता असं कोण नाही की मारत नाही म्हणून, म्हणजे नांगरणी करतो तोही तणनाशक मारतो, हो. तो कदाचित 2-2 मारतोय, तुम्ही तेवढंच मारलंय. हो. तुमचा खर्च त्यांच्यापेक्षा जास्त आहे का तणनाशकाचा इतर लोकांपेक्षा, का सारखाच आहे? नाही, सारखाच आहे, सारखाच आहे. हो. म्हणजे आज बरेच जण तणनाशकाला विरोध करतायत किंवा तणनाशकाचे दुष्परिणाम आहे असे म्हणतात, परंतु आज आपल्याला दिसते की पर्याय काय, पर्याय नाही. म्हणजे जे नांगरणी वखरणी करतोय तोही तणनाशक वापरतो, हो. आणि इथे हे तणनाशक वापरायला. उलट आता तुमची जमीन हे सुपीक आहे, आणि या जमिनीमध्ये आपल्याला असं दिसेल की जमिनीमध्ये मात्र जीवाणूंची संख्या जर जास्त आहे तर जे काय रसायन जमिनीत पडतं तर त्याचं विघटन लवकर होतं. म्हणजे निसर्गाचं एक चक्र आहे ते शुद्धता करण्याचं काम, तर या जमिनीमध्ये मात्र त्याचं लवकर होतं. आता हे सगळं केल्यानं तुम्ही खर्च वाचवण्यासाठी शून्य मशागत करता का उद्देश अजून वेगळा आहे? म्हणजे आतापर्यंत आपण कशावर बोललोय? खर्चावर. म्हणजे नांगरणी वखरणीचा तुम्ही सांगितलं 3000 खर्च वाचला,
पेरणीच्या खर्चामध्ये आपण किती बचत केली? 4200 पैकी 29 लागले, म्हणजे 1300 रुपये यांना पेरणी करण्यासाठी मिळाले. म्हणजे जसं काय शासनानं अनुदान दिलंय, कारण यांचे तेवढे इतर शेतकऱ्यांपेक्षा कमी लागले. तणनाशकाचे इतर शेतकऱ्यांनी एवढेच लागले. इतर लोक डवरे मारतात. डवऱ्याचा काय भाव आहे? 800-1000 रुपये एकर. हो. तुमचा तो पण खर्च वाचलाय, हो. म्हणजे ते पण मारायची आवश्यकता नाही आहे. म्हणजे टोटल खर्च किती वाचलाय आपला? 3000, 1300, 4300 आणि परत हे 800. हा, 5000 रुपये तुमचे तरी इथं वाचले या जमिनीमध्ये. पण आपल्याला दिसेल की ही या पद्धतीनं शेती करताना आपला खर्च वाचवणे हा उद्देश नाही, खर्च वाचतो तो वेगळा पार्ट आहे. याचे फायदे काय आहेत तुम्हाला? याचे फायदे आता हे जे याच्या मुळा जे आतमध्ये कुजत आहेत, हो. तर याच्यानं याचं जे ऑर्गॅनिक कार्बन आहे हो, हे वाढणार आहे. बरोबर. आता मी मागच्या वर्षी माझं जे सुरुवातीला जे केलं होतं ते कमी होता ऑर्गॅनिक कार्बन. माती चेक केली होती मी, हा, तर ते कमी होता. बर. आता त्याला सांगता नाही राहिलं मला आकड्यात, हा, पण आता चेक केल्यानंतर आता माझा वाढलाय. बर. पण आता तो फील पण येतोय हो. की जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन डोळ्यानं दिसत नाही, तो लॅबमध्येच तपासला जातो. परंतु शेतामध्ये मात्र ऑर्गॅनिक कार्बन ज्याच्यामुळे तयार होतो तो काळी कचरा किंवा आपल्याला दिसते की आता हे कपाशीचा मूळ आहे, हे पूर्ण आज बाकीचे मुळे तर कुजले हो. सगळे, हे पण कुजत आले. हे इथला पार्ट हा पूर्ण वेळ जमिनीतच राहणार आहे आणि ज्याच्यामुळे हे ऑर्गॅनिक कार्बनला निर्माण करण्याचं काम करतं. आणि त्यामुळे साहजिक तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जास्त, सुपीकता जास्त, उत्पादन पण जास्त. आता तुम्हाला उत्पादन किती येतं? म्हणजे आता हे सगळं खर्च वाचवलाय, सुपीकता पण जमिनीची वाढली, झीज पण कमी झाली. सगळ्यांना असं वाटतं ना जमीन सुपीक आहे? कोणाकोणाला वाटते? हात वर करा बरं. म्हणजे सगळ्यांना वाटतं की जमीन सुपीक आहे. खर्च सुद्धा 5000 रुपये एकरी वाचला, जे आता आपण कॅल्क्युलेशन केले. आता पुढचा प्रश्न राहतो उत्पादनाचा. तर तुमचं उत्पादन किती क्विंटल आल्यापेक्षा पहिले हे सांगा. आजूबाजूच्या इतरांपेक्षा किंवा जे नांगरणी वखरणी करतात त्यांच्यापेक्षा कमी येतं, त्यांच्या एवढं येतं का जास्त येतं? मला एक पोतं मी पुढेच असतो बाकीच्या पेक्षा. म्हणजे इतरांपेक्षा 1 क्विंटल तुमचं म्हणणं शिल्लक आहे. हो, 1-1.5 क्विंटल लोक जास्त येते. बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला काय पाहिजे मग शेती करताना? उत्पन्न पाहिजे. जे उत्पन्न, यांचा जर खर्चच ऑलरेडी 5000 रुपये कमी आला, उत्पन्न वाढलं, हे करताना आपल्याला दिसेल की पर्यावरणाचं पण हे संतुलन राखतायत. आणि सोबत हे सगळं करताना टेन्शनची एक गोष्ट राहते, म्हणजे खत आणा किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी करा, पेरणी वेळेवर झाली पाहिजे. तर त्या जमिनीमध्ये टेन्शन कमी राहते की या जमिनीमध्ये टेन्शन कमी राहते? स्वतः जर अल्पभूधारक कास्तकार असेल तर त्याला टेन्शनच नाही. एक टोकन यंत्र आणि फवारणी यंत्र आणायचं हा, कोणाचंच काम नाही. बरोबर आहे. ट्रॅक्टरवाला, आता आम्हाला खूप ट्रॅक्टरचा अनुभव आहे. हा, त्याला खरं सांगितलं तरी समजत नाही हा, की बाबा 2 तासाने येतो, ते जमत नाही. ते म्हणजे हा. आताच पाहिजे, बरोबर. म्हणून त्याला थोडंसं सांगाच लागते. हा, 10 फोन लावते दिवसभरात. बरोबर. ते एक स्वतःच होणार आहे, म्हणजे कोणाला फोन लावायचं काम नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही अल्पभूधारक नाही सांगितले, मी त्याच्या पुढे जातो. म्हणजे ज्याची 5-10 एकर जमीन आहे ना, त्याला सुद्धा या पद्धतीनं जर शेती करतो म्हटलं तर 2च यंत्राचं काम आहे. एक म्हणजे टोकन यंत्र टोकन यंत्र आणि दुसरं फवारणी पाठीवरचा चार्जिंग पंप. पंप. तर अशा प्रकारे ही फायद्याची शेती आहे. आणखीन एक आता आपण काय करू की तुमच्याजवळ सीट आहेत, आपण इथं चर्चा पण केलेली. कोणाकोणाजवळ सीट आहेत आलेले? हातवर करा ना. राईट. तर तुमचा आता एक ग्रुप करा. इकडले तुम्ही 7-8 जण घ्या. नंतर तुमच्याजवळ सीट आहे, तुम्ही हे मधले 7-8 जण घ्या. तुमच्याजवळ एक सीट आहे, तुम्ही तिकडे व्हा. ठीक आहे. आपण जनरली इथं आता 4 ग्रुप करू. ज्या ग्रुपमध्ये असं वाटत असेल की कमी लोक आहेत, त्यामध्ये बाकीच्यांनी ॲड व्हायचं आहे. आपण जी चर्चा केली या व्यतिरिक्तही तुम्हाला इथं पाहता पाहता काही लक्षात येईल. तुम्ही थोडासा अजून पुढे जा, बघा, आपापल्या ग्रुपनं चर्चा करा आणि त्याच्यानंतर आपण तिथं बसणार, नाश्ता करू. तिथं नाश्ता करता करता आपल्याला चर्चा करायची आहे, पण चर्चा सुद्धा इतरांसाठी आपण करतोय, वायपड चर्चा नाही झाली पाहिजे. तर तुम्हाला या सीटवर केचपेन आहे, जे जे जाणवलं ते त्याच्यावर लिहून काढा. म्हणजे आता चर्चा केलं, म्हणजे झाडाची वाढ कशी आहे,
याला फांद्या किती फुटल्या, अंतर कसं आहे, यांचा खर्च किती वाचला आहे, उत्पादन तुम्हाला काय वाटते की कसं वाटतंय, जमिनीच्या सुपीकतेबाबत पण हे विचार करा. तुम्हाला जे ज्या गोष्टी वाटतात त्या तुम्हाला त्या सीटवर लिहून काढायच्या 5-6 जण मिळून. आणि मग आपण एकत्र बसल्यानंतर तुम्ही सगळे 5-6 जण समोर असाल, सगळ्यां मिळून इतरांसाठी ते सादरीकरण करायचं. दुसरे लोक तुम्हाला प्रश्न पण विचारतील, म्हणजे तुम्ही जे काय सांगणार आहात, चुकीचं सांगितलं बरोबर सांगितलं ते पण होईल. तुम्हाला असं वाटलं की रवी भाऊंना काही सल्ला द्यायचा आहे या ठिकाणी अजून तुम्हाला सुचलं तर तुम्ही तो पण त्याच्यामध्ये लिहायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे. सोबत एक काम करायचं आहे, ते सीटवर तुमच्या सगळ्यांचे नावं पण लिहायचे आहेत, फोन नंबर पण लिहायचे आहेत, म्हणजे माहीत पडेल कोणकोणत्या ग्रुपमध्ये कोण होतं, तुमची एकामेकाला ओळखी पण होणार आहे. क्लिअर सर्वांना? मेसेज क्लिअर? तर आता आपण इथं थांबू आणि आता आपण चर्चा करू. त्याप्रमाणे आपापले ग्रुप करा. ज्यांच्याजवळ सीट आहे त्यांनी आपले 5-10 लोक घ्या आणि पूर्ण तिथपर्यंत जाऊन या. झाडाची व्यवस्था, झाडाची व्यवस्था थोडी कचरा नाही. हा थोडी व्यवस्था सध्या आपण जयपूर येथील रवी काळे यांच्या शेतामध्ये शून्य मशागत शेतीबाबत भेट व चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी परिसरातील अनेक शेतकरी आलेत, या शेतकऱ्यांना आपण इथं ऑब्झर्वेशन घ्यायला लावत आहे. 5-5, 10-10च्या ग्रुपनं हे शेतकरी या शेतामध्ये त्यांना काय आढळलं त्याची निरीक्षणं घेत आहेत आणि ही सगळी निरीक्षणं घेतल्यानंतर आपण एका ठिकाणी बसून या सगळ्यांचं मनोगतसुद्धा ऐकणार आहे. यांना या शेतीमध्ये नेमकं काय जाणवलं, काय फायदे वाटले, काय तोटे वाटले, हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्हाला ही शेती आवडली का? हो आवडली. आवडली आहे. कोणाची मोहताजी नाही आहे याच्यात. स्वतः काम करा आणि घरी जा. राईट. म्हणजे कोणाच्या मार्केटच्या अवलंबून नाही आहे नाही आणि स्वस्तामध्ये खर्च कमी होतोय आणि उत्पन्न जास्त होते. राईट. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. तुमचं नाव काय? नाव व्यंकटेश पिसे, चांदेईवरून. तुम्ही आता जी ही शेती पाहिले, शून्य मशागत शेती, ज्याच्यामध्ये खर्च कमी आहे, उत्पादन मात्र जास्त आहे, तुम्हाला पाहून काय वाटलं? इथं काय दिसलं? मला असं वाटत आहे की कमी खर्चात जास्त उत्पादन. बर बी कमी लागत आहे. बर आणि सोयाबीनला समजा पाण्याचे मेन म्हणजे पाण्याचा निचरा होत आहे. बर जे पहिले पूर्वी शेती करत होते लोक, हा ते समजा आपण तूर जळत होती, पाणी जिथं साचत होतं. हा आता बेट पाडल्यामुळे तुरी शेतामधून पूर्ण पाणी बाहेर निघत आहे. बरोबर. म्हणजे हे तुम्हाला आवडली शेती आणि फायद्याची वाटते? फायद्याची वाटते. बर. पुढच्या वर्षी तुम्ही करणार? पुढच्या वर्षी करणार. नक्की. शून्य मशागत शेती, शून्य मशागत शेती, शून्य मशागत शेती, शून्य मशागत शेती. हा प्लॉट चांगला वाटला. बर पीक पण चांगलं आहे आणि झिरो मशागत असल्यामुळे हा याच्यामध्ये खर्च पण कमी आलेला आहे बर. आणि उत्पादन निश्चितच चांगलं होईल अशी मला आशा वाटते. म्हणजे अनेक जणांचं असं म्हणणं राहते की नांगरणी आम्ही यासाठी करतो की पाणी मुरावं. आता हे जमीन पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की बगर नांगरल्याचे पाणी मुरते? बगर नांगरल्याचं पाणी उलट याच्यामध्ये पाणी मुरते. जास्त म्हणजे पाणी जे लोक नांगरणी फक्त पाणी मुरण्यासाठी जे नांगरणी करतायत, तर तुम्ही दोघांनी जे सांगितलं तर हा मुद्दा आता इथं खोडून निघतो. हो. तिसरं लोक सांगतायत की नांगरणी केल्यामुळे तण कमी निघते. आता त्या मुद्द्याच्या अनुषंगाने इथं काय सांगाल? नांगरल्यामुळे तण जास्त निघते. हा अंतर मशागत केल्यानं तण निघते, हो यानं निघत नाही. बर. म्हणजे आता तो पण मुद्दा तुमच्या इथून खोडला जातोय की फक्त नांगरणीमुळे बा तणच निघत नाही असं नाही आहे. आजकाल नांगरणीवाले तणनाशक वापरतात जास्त निघते आणि याच्यामध्ये आपण तणनाशक वापरतोय. बरोबर आहे. काही जण म्हणतात की जमीन नांगरली तर जास्त भुसभुशीत होते म्हणून आम्ही नांगरतोय. आता इथं काय दिसतं? इथं उलट भुसभुशीत वाटून राहिलेली आहे जमीन. बर आणि नांगरल्यानंतर थोडी कडक येते. बर.
म्हणजे टेकलं तो पण मुराला मुद्दा वेळ आता लागतो. खोडून निघतोय. तिसरं सांगतायत की बा नांगरली जमीन तर सुपीक होते म्हणून आम्ही पेरतोय. ही जमीन आता कशी वाटते ही जमीन सध्या भुसभुशीत वाटून राहिली आहे नांगरलीपेक्षा? नांगरल्यापेक्षा. म्हणजे आपल्याला दिसते की ज्या ज्या गोष्टीसाठी लोक सांगतायत की आम्ही नांगरणी करतोय तर ते सगळे मुद्दे मात्र तुम्ही प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सगळे खोडून निघालेले आहे. मग लोक शेवटी तरी नांगरतात कशासाठी? काय कारण सांगाल? ही शेती पिढ्या चालू आहे. पूर्वीपासून परंपरा चालू आहे शेतकऱ्याची. नांगरली म्हणजे उन्हाळा आला की नांगरलं पाहिजे, बरोबर आहे. शेत वखरलं पाहिजे. हो. ही एक पूर्वीपारपासून एक शेतकऱ्याची परंपरा आहे मशागत आणि झाली म्हणून पाहिजे ते शेती. चालू आहे. म्हणून ती चालू आहे. फक्त आता रविभाऊ सारखे काही येत आहेत जे वेगळा विचार करतायत आणि मात्र अशा पद्धतीने शेती करताना रविभाऊ सोपा आहे का सुरुवातीला? म्हणजे अनेक शेतकरी जाणारे येणारे काय बोलतात? जाणारे येणारे तर हसतात म्हणजे माझी गडीच हसतात मला. बर या वर्षी तर ते बोलणंच बंद केलं, तू म्हणून कर म्हणे काय करायचं. बर आम्हाला टाइम आहे एवढा, आम्ही टायमावर करतो आणि पाहतो. हे वावर द्यायला दिशे हा बाकीचे येणार जाणारे बोलेत राईट ते तरी म्हटलं बा, मला माहित होतं आता कसं होईल ते. म्हणते यार. राईट. म्हणजे तुम्ही सांगितलं का तसं त्या पद्धतीनं बरोबर आहे की आधीच्या आपल्याला एवढ्या परंपरा लागल्या आहे की आपण पाहिलं लहानपणी किंवा आता अजूनही काही जण की काळी कचरा फक्त वेचून जाळत नाही आहेत तर काही जण झाडतात. म्हणजे साधी काळी पण शेतामध्ये नको असं त्यांना वाटतं, असं वाटतं. धुऱ्यावर टाकतात नाही तर जाळून टाकतात. आणि आता मात्र तुमच्या शेतामध्ये सगळा काळी कचराच आहे. परंतु आपल्या आता शास्त्र आपल्याला सांगतं की हे काळी कचरा राहिल्यानं मात्र जीवाणूंना खाद्य भेटतं. जीवाणूंना जर खाद्य भेटलं तरच पिकांना अन्नद्रव्य भेटतात. अन्यथा कोणतंही रासायनिक खत म्हणजे साधं सोयाबीनला जर नत्र भेटायचं आहे तर नत्र खत हे सोयाबीन स्वतः घेऊ शकत नाही जोपर्यंत रायझोबियम जीवाणू त्याला नत्र देत नाहीये. हा बरोबर आहे. म्हणजे आता इथं मात्र जीवाणू मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की पिकाला पाहिजे तेवढं अन्नद्रव्य पण इथं उपलब्ध होते आणि रविभाऊ सांगतात तसं उत्पादन पण जास्त होतं.